तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी क्लास 10 चं प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. गिवन बिलो आर सम ट्रायंगल अँड द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट. काही ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलचं या ठिकाणी लेंथ दिलेला आहे, लाइन सेगमेंटचं लेंथ दिलेला आहे. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PQR. PQR से या ठिकाणी आपल्याला बायसेक्टर यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इन PQR या PQR ट्रायंगल मध्ये PQR मध्ये बघा, PQR मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी सर्वप्रथम घ्यायचं आहे. इन PQR मध्ये सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे PQ. काय घ्यायचंय PQ. आता PQ काय दिलेले तुम्हाला, PQ काय दिलेलं आहे, PQ दिलेला आहे तुम्हाला 7. PQ दिलेला आहे 7. त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी काय घ्यायचंय तुम्हाला, लक्ष द्या सर्वांनी. ओके, PR काय घ्यायचे, PR. आता मला सांगा PR किती आहे, PR किती आहे तुम्हाला. PR दिलेला आहे तुम्हाला 3. PR दिलेला आहे 3. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नंबरला घ्यायचंय या ठिकाणी QM. ओके, काय घ्यायचं QM किती दिले, QM किती दिलेले, Q आणि M किती दिले तुम्हाला. QM किती दिला आहे 3.5. आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला घ्यावं लागणार आहे MR. काय घ्यावं लागणार आहे, MR. काय घ्यावं लागणार आहे, MR. तर MR तुमच्या जवळ किती आहे 1.5. MR किती आहे 1.5. आता 1.5 घेतल्यानंतर आपल्याला 1.5 घेतल्यानंतर PQ काय घ्यायचे, P आणि Q अपॉन PQ अपॉन P आणि R इक्वल टू 7/3 आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी याला फर्स्ट इक्वेशन नाव द्या. आपल्या जवळ एवढं आपल्याला मिळालेलं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय घ्यावं लागणार आता, QM आणि MR. काय QM आणि MR. तर बघा, QM अपॉन MR ओके इक्वल टू आपल्या जवळ 3.5 QM आहे आणि MR किती आहे 1.5 आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशनला 10 करावं लागेल आणि त्याचबरोबर मल्टिप्लिकेशनला या ठिकाणी सुद्धा 10 करावं लागेल. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं विद्यार्थी मित्रांनो 35 आन्सर येईल. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय येईल 15 आन्सर येईल. तर मला सांगा, हे दोन्हीचे दोन्ही कोणाच्या टेबलला येतो. तर या दोन्ही आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल 5. बघा 5 7 जा या ठिकाणी 35 आणि 5 3 जा या ठिकाणी काय आहे 3. ओके, 5 3 जा 3, 5 3 जा 15. याला नंबर देते आपण 2. काय नंबर देतो 2. आता आपल्याला काय करायचंय, फ्रॉम बघा काय करायचे इन PQR मध्ये फ्रॉम 1 and 2. बघा काय करायचं आहे, बघा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 काय करावं लागेल, ह्या ठिकाणी फ्रॉम 1 and 2. बघा लक्ष द्या काय लिहिलं आहे बघा, PQ अपॉन PR इक्वल टू QM अपॉन MR. हे काय आहे आपल्या जवळ काय मिळालेलं आहे बघा, लक्ष द्या काय मिळालेलं आहे की हे कन्वर्स थेरम नुसार, काय कन्वर्स थेरम नुसार PM इज काय, PM इज अँगल bisector of PQR. angle bisector of the PQR. बघा angle bisector of the PQR. ओके, हा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. धन्यवाद.